तुम्ही तुमच्या दिनचर्येबद्दल, तुमच्या कार्याबद्दल जागरूक आहात का? बऱ्याचदा ना आपल्याला एखादा माणूस दिवसभर काम करताना दिसतो. पण तरी पण तो असं म्हणतो, की "अरे यार, माझं कामच झालेलं नाहीये. इतकी कामं आहेत, की अजिबात वेळ नाहीये." तो तासनतास काम करत राहतो. पण तरीही संध्याकाळी पुन्हा त्याला विचारलं किंवा रात्री विचारलं, तरीही त्याचं काम पूर्ण झालेलं नसतं. प्रत्येकाला 24 तास मिळतात, समान मिळतात. काही लोक या 24 तासांचा खूप छान वापर करून घेतात. अगदी क्षणाक्षणाचा वापर करतात. ते अनेक शोध लावतात, अनेक आठवणी निर्माण करतात, त्यांच्या जीवनाचा अर्थ शोधतात. दिवसातला किती वेळ तरी आपण उगाचच ओव्हर थिंकिंगमध्ये, नको त्या विचारांना एंटरटेन करण्यामध्ये घालवतो. आणि म्हणून कदाचित आपण आपल्या 24 तासांचा पुरेपूर वापर करू शकत नाही आहोत. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आपले हे विचार थांबले, की मग आपण मोबाईलवरती टाईमपास करतो किंवा मग उगाचच प्रवास करतो. प्रवासाला पण अर्थ असावा. काही लोकांचा प्रवास हा उगाचच असतो. कधी पार्टी करणं असेल, तर कधी टीव्हीवरती बऱ्याचशा मालिका पाहणं असेल. मी लहान असताना माझे वडील मला नेहमी म्हणायचे, "क्षणिक सुखांच्या मागे लागू नकोस." लहान असताना या गोष्टीचा फार राग यायचा. पण आता ज्यावेळेला खरंच वेळ पुरत नाहीये, करण्यासारखं भरपूर आहे, पण वेळ देऊ शकत नाहीये, त्यावेळेला लक्षात येतं, की अजून कुठे आपण वेळ वाचवू शकतो. आपल्या हातून अशा कोणत्या गोष्टी होत नाहीयेत ना, अशा कोणत्या ठिकाणी वेळ वाया जात नाहीये ना, की ज्याचा आपल्याला पुढे काहीच उपयोग नाहीये. दिवसभरामध्ये जागरूक असणं खूप गरजेचं आहे. ही जागृती आपल्याला महत्त्वाच्या आणि अनावश्यक गोष्टींमधला फरक लक्षात आणून देते. पश्चात्ताप ही खूप वाईट गोष्ट आहे आणि त्या पश्चात्तापातून, गिल्टमधून आपण लवकर बाहेर नाही येऊ शकत. म्हणून आज, आत्ताचा वर्तमान, आत्ताचा क्षण आपल्याला असा जगायचा आहे, की पुढे जाऊन या क्षणाचा आपल्याला पश्चात्ताप होता कामा नये. मागे घडून गेलेल्या अशा कितीतरी गोष्टी आहेत, की ज्या आठवल्या आणि स्वतःला विचारलं, की या गोष्टींचा माझ्या जीवनात आत्ता काही उपयोग होतोय का? तर त्याचं उत्तर नाहीच असणार आहे. आणि म्हणून आत्ता आपण असं करायचं आहे, की ज्याचा आपल्याला 5 वर्षाने देखील काही ना काहीतरी उपयोग झालेला असेल. अशाही काही जबाबदाऱ्या असतात आपल्या जीवनामध्ये, ज्या आपण इतरांवरती ढकलू शकतो. किंवा जी कामं आज आत्ता नाही केली तरी चालतील. ती 2 दिवसांनी केली तरीही चालत असतात. पण तरीही आपण उगाचच थकतो, दमतो. एकतर आपण खूप अति जास्त जबाबदाऱ्या घेऊन काम करतो किंवा आपण टाईम पास करत राहतो. बऱ्याचदा सेशनमध्ये ज्यावेळेला अशा गोष्टी लक्षात येतात, खूप ओव्हर थिंकिंग होतंय किंवा खूप जास्त नैराश्य येतंय, अँक्झायटीचा त्रास होतोय, त्यावेळेला आम्ही नेहमी हेच सांगतो, की आधी यादी काढूयात. कुठे-कुठे दिवसभरामध्ये वेळ उगाचच वाया जातोय. कारण वाया जाणारा वेळ आहे ना, तो त्याच्यासोबत नैराश्य, गिल्ट अशा अनेक गोष्टी घेऊन येतोच. अनेक गरजा आपल्या असतात. पण त्या गरजांसोबतच जागरूक होण्याची, वर्तमान क्षणात राहण्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं. जेव्हापासून या वर्तमान क्षणामध्ये राहायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून सगळं अगदी सहज, साधं, सोप्पं वाटू लागलंय. जास्त दुःख होत नाही किंवा आज जे घडतंय ते सहजपणे स्वीकारलं जातं. त्यामुळं मग राग, चिड दुःख नाही होत. हां, सुधारण्यासाठी बऱ्याचशा चर्चा होतात, बऱ्याचदा वाईटही वाटतं, की आपल्याला आपल्यातलं हे सुधारायचं आहे. पण त्यासोबत स्वीकारही येतो. मी स्वतःला आज स्वीकारू शकते. मी आज माझ्या आजूबाजूची परिस्थिती स्वीकारू शकते. त्याचं कारणच हे आहे, की मी वर्तमानात राहायला शिकलेली आहे. बऱ्याचशा अशा गोष्टी माझ्या जीवनामध्ये आहेत, की ज्या स्वीकारणं खूप कठीण होतं. कधी काळी माझ्यासाठी ते खूप कठीण होतं. त्या गोष्टींचा त्रास व्हायचा. पण आता त्या गोष्टींची सवय झाली आहे असं मी म्हणणार नाही. त्या गोष्टी मी स्वीकारू शकतीये असं मी म्हणेन. एकदा काही जागरूकता, सेल्फ अवेअरनेस आपल्यामध्ये यायला लागला ना, की मग आपोआपच ज्या नको असणाऱ्या गोष्टी आहेत, त्या स्पष्ट व्हायला लागतील. आपल्या हातून घडणाऱ्या चुका आपल्याला दिसायला लागतील आणि आपण प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकू. त्यामुळं जागरूकतेची ही जी कला आहे, या कलेला आपण गृहीत नको धरायला. ती कला आपण शिकूयात. थोडासा वेळ जाईल, पण एकदा का हे सवयीचं झालं ना, की जगण्यामध्ये एक छान लय येते. थोडासा वेळच्या वेळी स्वतःकडे लक्ष देण्या
ची गरज आहे. दृढ निश्चय करायचा आणि लगेच सर्व अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या थांबवायच्या, की हे आत्ता गरजेचं नाहीये, त्यामुळे हे मी करणार नाहीये. वाचन असेल, मोठ्याने वाचन करणं असेल किंवा रोजच्या रोज होणारा ध्यान असेल, मेडिटेशन असेल, हे खूप गरजेचं आहे आणि हेच आपल्याला अवेअरनेस आपल्यामधला जास्त निर्माण करतं. आजकाल आपण पाहतोय, की बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की नवीन-नवीन, छान-छान ड्रेसेस घेणं गरजेचं आहे किंवा गाडी, बंगला, मस्त फर्निचर असणं गरजेचं आहे. पण या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त जगण्यामध्ये एक शांतता, एक लय असणं देखील गरजेचं आहे. स्वतःच्या जवळ जाण्यासाठी वेगवेगळ्या आवाजांवरती फोकस करा. वेगवेगळ्या ठिकाणी बसून ध्यान करण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या रंगांचं निरीक्षण करा. ते रंग तुम्हाला काय सांगतायत, त्याकडे लक्ष द्या. उगाचच बसून गाणी म्हणा. मी रोज एक किमान 2 गाणी तरी छान मोठ्याने म्हणते. जरी आपला आवाज चांगला नसला तरी देखील प्रत्येक गाणं हे एक अफर्मेशन आहे, एक वेगळं अफर्मेशन आहे आणि त्यातून आपल्याला काहीतरी सापडतं. त्या शब्दांचा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचला जातो. ते शब्द आपल्याकडून उच्चारले जातात आणि आपोआप आपल्या मनामध्ये आनंदी व्हायब्रेशन्स निर्माण व्हायला मदत होते. यामुळे आपण आणखी स्वतः जातो. आपल्या हातून आणखी आनंदाच्या भरामध्ये, उत्साहाच्या भरामध्ये 4 चांगली कामं होतात. बरेचसे जीवनाचे पैलू असतात ते उलगडण्यासाठी बऱ्याचदा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे आणि त्या गोष्टी करत असताना आपण जर जागृत राहिलोत, तर 100% आपल्या जीवनाचं सार्थक होईल असं वाटतं. संध्याकाळ व्हायला लागली किंवा दिवसभराची सगळी कामं संपली, की मग स्वतःला विचारायचं, लिहून काढायचं, की आज दिवसभरामध्ये अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्या निरर्थक होत्या आणि त्या मी उद्या करायला नको आहेत किंवा इथून पुढे कधीच करायला नको आहेत आणि अशा कोणत्या गोष्टी होत्या, की ज्या मला काहीतरी देऊन गेल्या, त्याचीही यादी काढा आणि ती जी यादी आहे ना, की आज दिवसभरामध्ये मी शिकले किंवा माझी रोजची शिकवण असं काहीतरी लिहायला, असा काहीतरी नवा प्रोजेक्ट तुमचा तुम्हीच करायला सुरुवात करा. आणि ती यादी वाचली, की मग आपल्याला जाणवेल, की आपण किती पुढे आलेलो आहोत. आपल्यामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत. ते बदल घडवण्यासाठी आपण प्रयत्न करायला लागतो. ज्यावेळेला आपण असं लिहितो, की आज मी हे शिकले. मग आपल्याला जाणवतं, की खरंच आपण हे शिकलेलो आहोत. आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो, पण आपण त्या विसरून जातो. मग ज्यावेळेला आपण ते लिहायला बसतो, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो लिखाणातून, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं, की आपण बऱ्याच गोष्टी करतोय आणि आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. अतिविचार, नैराश्य, उत्साह कमी होणे, उदासीनता या सगळ्यावरती मात करण्यासाठी हे आजपासूनच करायला सुरुवात करा.